नमस्कार, जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी उद्धव काळा पहाड। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शिक्षक सोसायटी निवडणुकीत सत्ताधारीच बनले पुन्हा सत्ताधारी, कचऱ्यांच्या पॅनलला घवघवीत यश। राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचा उत्साहात समारोप, राज्यातील शाहिरांचा पहाडी बाणा नगरकरांना भावला, दर्जेदार शाहिरांच्या समावेशाने स्पर्धेची रंगत शिगेला। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निबंध स्पर्धांचं आयोजन, मराठी राजभाषा दिन करणारा उत्साहात साजरा। अहमदनगर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 3 बळी, जिल्हाधिकारी अनिल कवडेंचं दक्षता घेण्याचं नागरिकांना आवाहन। जिल्हा परिषद सोसायटी निवडणुकीचे पडघम वाजले, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना विरोधात जाण्याची शक्यता, अध्यक्ष अशोक काळापाड यांची जीवन न्यूजला माहिती। जवखेड तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात आज दाखल झालं। तब्बल 1700 पानांचं हे आरोपपत्र असून आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा इथल्या संजय जाधव, सुनील जाधव आणि जयश्री जाधव या तिघांचं काही महिन्यांपूर्वी हत्याकांड झालं होतं। या हत्येला सुरुवातीला जातीय स्वरूप देण्यात आलं होतं, त्यामुळे हे हत्याकांड राज्यासह देशभरात गाजलं। मात्र पोलीस तपासादरम्यान कहाणीमेत ट्विस्ट आल्यानं या हत्याकांडामागे मयत संजय जाधव यांचा सख्खा भाऊ आणि 2 पुतण्यांचा हात असल्याचं पुढे आलंय। नार्को आणि इतर वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली। पण तिघांनीच 3 व्यक्तींची इतकी निर्घृण हत्या केली कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता। 3 व्यक्तींनीच हे हत्याकांड केल्याच्या भूमिकेवर पोलीस यंत्रणा मात्र ठाम आहे। हत्याकांडावेळी 3 आरोपी असले तरी कटात आणखी काही जणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे। या हत्याकांड प्रकरणाचं दोषारोपपत्र तयार करण्याचं काम आता पूर्ण झालंय। हे दोषारोपपत्र 1756 पानांचं आहे। हे दोषारोपपत्र गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे। तसंच या गुन्ह्यातील आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। माध्यमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी आघाडीनं सलग 3ऱ्यांदा बाजी मारली आहे। विरोधी परिवर्तन आघाडीच्या 5 जागा निवडून येऊ शकल्या। मतमोजणीदरम्यान गडबड झाली असून हा वाद आता न्यायालयात जाण्याची चिन्ह आहेत। केंद्र 24 या केंद्रावर मतदान प्रतिनिधी म्हणून मतमोजणीसाठी उभा होतो। मी संपूर्ण मतमोजणी झाली जेव्हा त्यांनी समरी दिली, त्याच्याही आधी मी त्यांना सांगत होतो की तुम्ही आम्हाला बॅलेटचा हिशोब द्या। आम्हाला जो हिशोब दिलेला आहे 17C हा 420 मतांचा हिशोब दिलेला आहे आणि त्या टोटल काउंटिंगमध्ये एकूण 423 मतपत्रिका निघाल्या। 423 मतपत्रिका निघाल्या। त्याच्या अगोदर मी त्यांना 4 वेळा म्हटलं मला तुम्ही सगळं समरी झाली तरी त्यांनी आम्हाला ते काउंटिंग करून दिलं नव्हतं। मी स्वतः आग्रह केला, मागणी केली। जेव्हा ते पेपर मोजले बॅलेट पेपर तेव्हा ते 423 भरले। माननीय रिटर्निंग ऑफिसर यांचं म्हणणं असं आहे की ते कुठेतरी इकडे तिकडे झालेले आहेत। आमचं म्हणणं असं आहे की मतदान प्रक्रियेचा भंग झालेला आहे आणि म्हणून यासाठी ही मतदान प्रक्रिया पुन्हा राबवावी अकोले या केंद्राची, आणि एवढी आमची मागणी आहे। निवडणूक प्रक्रिया ही निपक्षपातीपणे झाली नाही असं त्याचा अर्थ होतो। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की अकोल्याचं फेरमतदान घ्यावं आणि फेरमतदान घेऊन पुन्हा त्याची काउंटिंग व्हावी अशी आमची मागणी आहे। म्हणून आम्ही आमच्या परिवर्तन मंडळाच्या नेत्यांना तशा प्रकारची विनंती केली आणि मतदान अधिकारी जे आहेत त्यांनाही आम्ही तशी मागणी केलेली। टेबल नंबर 14 वर ओबीसीची काउंटिंग चालू होती। हे प्रशांत बगनर हे ओबीसीचे आमचे उमेदवार आहेत। तर ते तिथं गेल्यानंतर खाली 98 पत्रिका ह्या रिक्षाच्या, वर 2 मतपत्रिका विमानाच्या लावल्या आणि वर लिहिलं 100 विमान। आणि ते काउंटिंग जेव्हा आम्ही बोलायला लागलो ते म्हणे तुम्हाला काय कळतं, जेव्हा ते प्रत्यक्ष आम्ही दाखवलं तेव्हा ते मान्य केलं। म्हणजे जर या प्रक्रियेमध्ये जर 98 मतांचा जर एका गट्ट्यामध्ये गोळ होत असेल तर टोटल प्रक्रियेमध्ये किती घोळणी गेली आपणच सांगू त्यातल्या शिक्षकांची कामधेनू असलेली माध्यमिक शिक्षक सोसायटीची आम्ही आता 4थ्यांदा विजय मिळवलेला आहे। यापुढेही आम्ही सभासदांनी जो कौल दिला आहे त्याचा सन्मान करू, त्यांच्या हितासाठी, संस्थेच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर राहू, सर्वांना बरोबर घेऊन काम करू
आणि आमची संस्था जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये अग्रेसर आहे, तिचं नावलौकिक आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू आणि जे सभासदांनी आमच्यावरती पुन्हा पुन्हा जो विश्वास टाकलेला आहे तो असाच कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू आणि सर्व सभासदांचे मी आभार मानतो. धन्यवाद. राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेत नामांकित शाहिरांनी काल हजेरी लावली. काल शाहीर कल्याण काळे यांच्या सादरीकरणाला विशेष दाद मिळाली. आज महाराष्ट्राचा शाहीर कोण हे ठरणार आहे. निश्चयाचा महामेरू बहुजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत चारित्र्य संपन्न वरदवंत जाणता अशा त्या छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिराचा कोटी कोटी मानाचा मुजरा. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सहकार्यानं प्रियदर्शनी प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पोवाडा गायन स्पर्धांचा समारोप आज संध्याकाळी झाला. भिंगारमधील पाथर्डी रोडवरच्या प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये आमदार पंकजा मुंडे, आमदार राम शिंदे, दिलीप कांबळे आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्या हस्ते हा समारोप करण्यात आला. याप्रसंगी बाबासाहेब पुरंदरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1,00,000 रुपये रोख आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याविषयीची माहिती बाळासाहेब खोमणे यांनी दिली. याप्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम, बाल शाहीर ओंकार व्यवहारे यांच्यासह आमदार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी डॉक्टर कमलाकर भट, दिनकर टेमकर, राजेंद्र काळे, भानुदास शेळके, दीपक लांडगे, डॉक्टर सदाशिव पवार, डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, अनिल चेमटे, मकरंद खेर, विनोद भोसले, बाळासाहेब खोमणे, राहुल पानसरे, प्राचार्य मार्शनील स्वामी, स्वप्नील शिंदे, आप्पा लवणे, वेरोनिका नीरो इत्यादी मान्यवरांचं संयोजन लाभलंय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आलाय. इच्छुकांनी यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. हे पद सध्या मनसेच्या ताब्यात आहे. महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदाची मुदत नुकतीच संपली आहे. जानेवारीमध्ये निवृत्त झालेल्या 8 सदस्यांमध्ये सभापतींच्या नावाची चिठ्ठी निघाल्यानंतर रिक्त झालेल्या 8 जागांवर 2 आठवड्यांपूर्वी नवीन सदस्य घेण्यात आले. 16 सदस्य संख्या झाल्यानंतर नवीन सभापती पदाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. सभापती पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी असतात. सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. सभापती पद निवडीसाठी 4 मार्चला सकाळी 11 वाजता स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा कार्यक्रम ते जाहीर करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. दूध दर कपातीविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस होता. राज्य सरकारच्या दुधाला हमीभाव देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. सध्या दुष्काळामुळं पाण्याचे भाव जादा आणि दुधाचे भाव कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2013मध्ये जे दुधाला भाव होते त्या भावामध्ये शेतकऱ्याला 2-5 रुपये प्रति लिटर नफा मिळत होता, परंतु 14मध्ये आणि 15मध्ये जे दुधाचे भाव आहेत त्याच्यात शेतकऱ्यांना खुराकाचे आणि त्यांचा उपचार करण्याचे पैसेही मिळत नाही. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना जो 13मध्ये भाव होता तो भाव दुधाला मिळावा, तरच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल. या कामी आम्ही आग्रह धरून शासनाकडे या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहोत. आम्ही काल दिनांक मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत शासन भाव वाढून देणार नाही तोपर्यंत आमच्या उपोषणाला बसण्याचा मानस आहे. आम्ही नगर तालुक्यातील शेतकरी उपोषणासाठी बसलेलो आहोत. प्रशासनाला आम्ही अगोदर पत्र दिलं होतं की जो 2014मध्ये 25 ते 26 रुपये जो दुधाला भाव होता तो मिळावा
परंतु सप्टेंबर 2014 नंतर आजच्या जर भावाचा विचार केला तर 14 ते 15-16 रुपये असा दुधाला शेतकऱ्यांना भाव मिळतोय. दुधाच्या पिशवीचे भाव आहे तेच आहेत, फक्त शेतकऱ्यांच्या खरेदीचे दर मात्र कमी झालेत. ही तफावत झाल्यामुळं शेतकऱ्याला आज 8 ते 10 रुपये पर लिटर मागं तोटा होतोय. आणि हा झालेला तोटा असल्यामुळं आमच्याकडे या ठिकाणी एका शेतकऱ्याकडे 8 संकरित गाईचा हिशोब केला तर दररोज तो 500 रुपये तोट्यात जातो. ग्रामीण भागातील सगळी अर्थव्यवस्था हे दूध उत्पादनावर अवलंबून आहे. दुधाचे जर भाव हेच राहिले तर येत्या 1-2 महिन्यामध्ये ग्रामीण भागातील संपूर्ण अर्थव्यवस्था संपून जाणार आहे. याची सगळी जबाबदारी शासनाची राहील. लोणावळ्यात झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करावी आणि पीडित निर्भयाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी काल सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. भिंगारवाला चौकात मेणबत्त्या पेटवून या निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यात आली. खासदार दिलीप गांधी यावेळी आवर्जून उपस्थित होते. गेल्या आठवड्यात लोणावळ्यामधील कुमार रिसॉर्टमध्ये कुटुंबियांबरोबर लग्नासाठी आलेल्या आयेशा जैन या 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह गोणीत घालून रिसॉर्टच्या माळ्यावर टाकण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक अगोदर घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं पुढे आलंय. रिसॉर्ट व्यवस्थापनही याविषयीची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. रिसॉर्ट व्यवस्थापन, मालक, सुरक्षा रक्षक यांच्या विरुद्धही गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी नगरच्या जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. शहरातील जैन समाजाच्या वतीनं मंगळवारी यासाठी शांती मार्च काढण्यात आला होता. संध्याकाळी 3 ठिकाणी मेणबत्त्या पेटवून जैन समाजाच्या वतीनं बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि परत एका निर्भरात मुलीला आपला जीव गमवावा लागला याचा निषेध आम्ही करतो आहोत. आणि अशा घटना परत घडू नये याच्यासाठी सरकारनं थोडं महिला सशक्तीकरणाबरोबरच आता 8 मार्चला महिला दिन पण आपण साजरा करतो आहोत. महिलांच्या सशक्तीकरणाबरोबर महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात समाजात जागरूकता आणण्याच्यासाठी अवेअरनेस आणण्यासाठी पण वेगवेगळे कार्यक्रम करण्याची गरज आहे. एक असं आहे की त्यांच्यावर अत्याचार का होतात याचाही दुसऱ्या बाजूने अभ्यास होण्याची गरज आहे. अशा मानसिकतेला लोक का पोचतात याचा पण विचार या निमित्तानं सरकारनं करावं. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लोकांची याच्यावर नियुक्ती करून की नेमकं समाज मन जाणून घेण्याचा काय प्रयत्न केला सरकारनं, कशा पद्धती का म्हणून लोकांमध्ये अशा घटना घडण्याचं त्याला हे होतं. एवढ्या निर्भयासारख्या घटना घडल्या, देश बंद झाला, सगळीकडे बंद झालं, वेगवेगळ्या ठिकाणी झालं, मुंबईच्या घटना, पुण्याच्या घटना, देशभरातल्या घटना घडल्या. असं सगळं झालेलं असताना सुद्धा हे वारंवार होतं आहे. याचं सरकारनं गांभीर्यानं विचार करून याचं चांगल्या पद्धतीनं अभ्यास करण्याची आणि त्याच्यावर उपाय सुचवण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून मी परत एकदा तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या दुःखद निंदाबद्दल शोक व्यक्त करतो. यावेळी जैन ओसवाल युवक संघ, बडी साजन ओसवाल युवक संघ, आनंद तीर्थ युवा परिषद, जैन सोशल फोरम, जय आनंद महावीर युवक मंडळ, जय आनंद ग्रुपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. उद्या रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडून नगरकरांना खूप अपेक्षा आहेत. रेल्वेबाबत नगर कायम दुर्लक्षित राहिल्याची खंत नगरकर व्यक्त करतायत. महानगरपालिकेत महापौर बदलाच्या हालचालींची चर्चा सुरू आहे. प्रदेश पक्ष श्रेष्ठींनी यात लक्ष घातल्यानं आता इच्छुकांनी सुनील तटकरे आणि अजितदादा पवारांकडे यासाठी याचना सुरू केली आहे. माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या निधनामुळे थंडावलेल्या महापौर राजीनामा प्रकरणानं पुन्हा एकदा वेग घेतलाय. या संदर्भात मंगळवारी मुंबईत याविषयीची बैठक झाली आणि परिस्थितीची माहिती घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे महापौर संग्राम जगताप यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा असा सूर राष्ट्रवादीतून आहे. ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांचे पुतणे अभिषेक यांना महापौरपदी नियुक्त करण्याच्या हालचाली आहेत. महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनीही श्रेष्ठींकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र राजीनामा दिल्यानंतर पुन्हा होणाऱ्या निवडणुकीत धोका होऊ नये म्हणून संपूर्ण अंदाज घेतला जातोय. कळमकर यांनी धोका होणार नाही याविषयीची खात्री श्रेष्ठींना दिली आहे. दरम्यान या संदर्भात मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला दादा कळमकरही उपस्थित होते.
यावेळी तटकरे यांनी ही बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत अद्याप निर्णय झालेला नाही, सध्या इथल्या परिस्थितीची माहिती घेण्यात येतेय, पुन्हा एकदा एकत्रित बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी गावात पाण्याचं दुर्भिक्ष आहे. कुकडीचं आवर्तन नगर जिल्ह्यापर्यंत पोहोचेल, पण या पाण्याचा फायदा या गावाला नसल्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. शासनानं दिलेले पाणीपुरवठा योजनेचे 1,35,00,000 रुपये खर्चून सुद्धा श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी हे गाव पाण्यापासून वंचित आहे. शासनानं दिलेली ही योजना पूर्ण असून केवळ गावच्या ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे या गावाला पाण्याचा उपयोग करता येत नाही. तसंच गावातील नागरिकांना, शाळेतील लहान मुलांना नदीच्या दूषित पाण्यामुळे मलेरिया, हिवताप तसंच डेंग्यूसारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागतंय. ही योजना नागरिकांसाठी असून याचा काहीच फायदा होत नाहीये. गावातील नागरिकांनी गावातील ग्रामपंचायत तसंच पंचायत समिती अधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी करून सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. याचप्रमाणे गावातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे याची चौकशी करायला गेलं असता ती उडवाउडवीची उत्तरं देतात. राजकीयदृष्ट्या नागरिकांची यामुळे पिळवणूक होतीये. नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची लवकर चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी आणि ही योजना लवकरात लवकर सुरू करावी अशी नागरिकांची अधिकाऱ्यांना विनंती आहे. आमच्या ग्रामपंचायतीने गावात भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचार म्हणजे पर्यावरण न करता पर्यावरण समृद्ध पुरस्कार घेऊन त्याची शासनाची फसवणूक केली. दुसरं हागणदारी मुक्त केलं नव्हतं, तो सुद्धा हागणदारी मुक्तीचा पुरस्कार घेतला, त्याची सुद्धा शासनाची फसवणूक केली. तिसरं पाणी पुरवठा शासनाने 1 कोटी रुपये देऊन खर्च करून पाणी तोंडून पाणी नेलंय, ते सुद्धा पाणी वेळेवर सोडत नाही. त्याचं सुद्धा भरपूर आंदागोंदी कारभार, बिना पाणी वाचवून क्षारयुक्त पाणी नदीला, भीमा नदीला खराब पाणी, दूषित पाणी, लोक आजारी पडतात. ह्या लोकांना शासन काहीच करीत नाही. आमचं तिसरं उपोषण आहे, पंचायत समिती, नगर जिल्हा परिषद आणि तिसरं हितं. तर लोक त्यांना अधिकारी पदाधिकारी पाठीशी घालतात. गावातल्या ग्रामसेवकला, सरपंचाला, पंचायत समितीतले काय अधिकारी यांनी सुद्धा भरपूर भ्रष्टाचार केला आहे. तर तो भ्रष्टाचार त्यांचा सर्व जेवढा लिहिला आहे तेवढा हा त्यांचा उघडकीस करण्यात यावा अशी आमची गावकऱ्यांची हातोडून विनंती. जर संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर इथल्या नागरिकांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. पाणी येळेवर सोडित नाही. 2,500 आमचं गोरगरिबाकडून 2,500 घेतलं, पाणी येळेवर नाही. आता 1.5 महिना पाणी बंद केलं तर लोक आमची लेकरं बाळ आजारी पडली. पाणी काय ती येळेवर सोडित नाहीत आणि गोरगरिबाचं काही दखल घेत नाही. आम्हाला घरकुलं नाहीत, आम्हाला काहीच नाहीत. काहींना कुपनं नाही तर रहिवाशांना कुपनं नाही तर घरकुलं नाही, काहीच आमची दखल घेत नाही. कुणी सरपंच कुणी दखल घेत. अशोक जोगदड, प्रकाश गोलप उपसरपंच. हा. किती दिवसापासून इथे बसले तुम्ही? 2 दिवस झाले आम्ही इथं बसलो. याच्या अगोदर कुठे कुठे बसले होते तुम्ही? त्याच्या अगोदर पंचायत समितीला बसलो, नगरला बसलो, श्रीगोंदला बसलो. तिसरं उपोषण आहे आमचे. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. नगरमध्ये स्वाईन फ्लूचा विळखा बसलाय. जिल्ह्यात 3 रुग्णांचा बळी गेल्यामुळे प्रशासनानं यासाठी उपाययोजना सुरू केल्यात. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे. राज्यामध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढत चाललाय. नगरमध्येही या आजारानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 3 जण दगावले आहेत. तर 170 संशयित रुग्णांवरती औषधोपचार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आज दिली. स्वाईन फ्लूबाबत आरोग्य यंत्रणांच्या तयारीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण आज या ठिकाणी स्वाईन फ्लूच्या संबंधी आढावा घेतला. जिल्ह्यामधल्या एकंदर व्यवस्थेबद्दल आज माहिती दिली. जिल्ह्यामध्ये आपली तयारी कशा पद्धतीने केलेली आहे, कशा पद्धतीने याच्याबद्दल प्रतिबंधात्मक बाबींचा अवलंब करावा, उपचारात्मक बाबींबद्दल काय व्यवस्था आहे याच्यासंबंधी सविस्तर माहिती देण्याचा आज प्रयत्न केला. जानेवारी महिन्यामध्ये नगर जिल्ह्यातल्या 2 तालुक्यातले श्रीगोंदा आणि नगरमधले 3 रुग्ण या स्वाईन फ्लूनी पुणे येथे दगावले आणि त्यानंतर आपण त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्या व्यक्तींची तपासणी केली. जवळपास आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या माहितीनुसार 170 रुग्णांची आपण तपासणी केली
आणि त्यांना योग्य पद्धतीचे उपचार करण्याबद्दल पण मार्गदर्शन केलं. आपल्या सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यासाठी आवश्यक असलेल्या टॅमीफ्ल्यू ज्या गोळ्या आहेत त्या उपलब्ध आहेत. त्याचा वापर योग्य पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं आवश्यक असतं. ज्या ज्या ठिकाणी त्याची आवश्यकता असते त्या त्या ठिकाणी आमची वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी प्रयत्न करतायत. त्याचा उपयोग निश्चितपणे होईल. त्याचप्रमाणे उपचारात्मक बाबींमध्ये सुद्धा आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये, त्याचप्रमाणे साई सेवा हॉस्पिटल असो किंवा शहरातली मुख्य मोठी रुग्णालये असो, या सर्व ठिकाणी आपण उपचाराची व्यवस्था ठेवलेली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये, साई सेवा रुग्णालयामध्ये, प्रवरा मेडिकल कॉलेजमध्ये त्याबरोबरच व्हेंटिलेटरची पण सोय आहे, ज्यामुळं आपण उपचार योग्य पद्धतीने सर्व रुग्णांचे करू शकू. रुग्णांनी याबद्दल किंबहुना नागरिकांनी याबद्दल योग्य प्रकारे खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या छोट्या छोट्या उपाययोजनासुद्धा या ठिकाणी आम्ही लोकांना सांगितल्या, ज्याच्यामध्ये रुमालाचा वापर, हात धुणे आणि संसर्ग यासंबंधीची काळजी, आहाराची काळजी, विहाराची काळजी याच्याबद्दलही सांगितले. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकमधले तज्ज्ञ मंडळी आम्ही पाचारण केलं होतं, त्यांनाही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलेलं आहे. या परिषदेसाठी सिव्हिल सर्जन डॉक्टर SM सोनवणे, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, डॉक्टर सतीश राजूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर PD गांडाळ आदी उपस्थित होते. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणांनी तयारी केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 5 खाटांचा स्वाईन फ्लू कक्ष तयार करण्यात आलाय. 4 व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने इथंही तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच टॅमीफ्ल्यूचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. शहरातील मोठ्या खासगी दवाखान्यांमधील अतिदक्षता विभागात स्वाईन फ्लूच्या पेशंटसाठी 4 खाटा आणि व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आल्यात. नागरिकांमध्येही याबाबत जनजागृती केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली स्वाईन फ्लू याबाबतची जी आपली प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेच आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही रुग्ण आढळले 170 त्यांना संशयित रुग्णाला टॅमीफ्लू औषध देऊन ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाच्यामध्ये जे बाह्य रुग्णकक्ष आहेत तिथे आणि महानगरपालिकेमध्ये नवी पेठ येथे जो दवाखाना आहे तिथे स्वाईन फ्लूचे जे संशयित रुग्ण आहे त्यांची तपासणीची सोय करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदाची निवडणूक पुढच्या आठवड्यात होणार आहे. सत्ताधारी कैलास भोसले यांच्या समर्थकांनी वाजत गाजत मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केलेत. महापालिका कर्मचारी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक 29 मार्चला होतीये. 15 जागांसाठी 73 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. सर्वसाधारण 10 जागा अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी 1, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी 1, महिला प्रतिनिधी 2 तर इतर मागास प्रतिनिधी 1 अशा 15 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. कैलास भोसले आणि जितेंद्र सारासर यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान सत्ताधारी जनसेवा पॅनलनं विद्यमान संचालकांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. दाखल झालेल्या 73 उमेदवारी अर्जांची 25 फेब्रुवारीला छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 27 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत मुदत आहे. 29 मार्चला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. नगरपालिका पतसंस्थेच्या 2015-21 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमचा जनसेवा पॅनल आम्ही उभा केला असून आमचा पूर्ण 15पैकी 15 अख्खा पॅनल निवडून येईल ही आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. कारण गेल्या 20 वर्षापासून या पतसंस्थेत आमच्या सर्व संचालकांच्या सहकार्याने आम्ही संस्थेमध्ये वेगवेगळ्या योजना राबवून सभासदांच्या हिताचे कार्य केलेले आहे. आणि या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालं असून त्याचा कार्यक्रमसुद्धा सर्व सभासदांच्या आणि आमच्या संचालकांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने आम्ही मोठ्या थाटात साजरा केलेला आहे. आतासुद्धा सर्व सभासद आमच्या मागे एकदम स्वतःहून जाहीर पाठिंबा देऊन सक्रिय होऊन आमचा परस्पर निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु पालिकेच्या पतसंस्थेच्या निवडणुकीकरिता आम्ही यावेळेस
सर्व जे पूर्वीचे संचालक होते त्यांचाच एक पॅनल करून सर्व मतदारांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाच्या व सर्वांच्या साथीने तोच पूर्ण पॅनल आम्ही उभा केलेला आहे. आणि सर्व सभासदांची अशी इच्छा आहे की महानगरपालिकेच्या पतसंस्थेचा खर्च वाचावा याकरिता पॅनल हा पूर्ण निवडून यावा आणि बिनविरोध व्हावा अशी सर्व सभासदांची इच्छा आहे. तसे सभासद आम्हाला येऊन सांगतात की बिनविरोध निवडणूक झाल्यास पतसंस्थेचा फायदा होईल, जेणेकरून पतसंस्था अजून भरभराटीला येईल. आत्तापर्यंत आम्ही जे कार्य केलेले त्याचे सर्व सभासदांना माहीतच आहे, त्या कारणानेच ते एवढं आम्हाला प्रोत्साहन देतात आणि साथ देतात. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतरही आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहायच्यात, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती, आता आपल्या अहमदनगर शहरवासियांच्या सेवेत. ग्राहकांसाठी खास दिवाळी खरेदी उत्सव. आपले मनपसंत दागिने खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये जिंका 1 लाखाचं सोनं, 2 व्हीलर किंवा LCD टीव्ही यासोबत इतरही अनेक बक्षिसं. त्वरा करा, ही संधी 5 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंतच. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन. पुरुषांसाठी परिपूर्ण शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी-शर्ट, जीन्स, सूटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार. तसेच सुगंधी अत्तर आणि ऍक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन, तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन.
मस्तीमध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्तीमध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगा प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्तीमध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन MIDCच्या मागे नगर शिर्डी रोड अहमदनगर. फोन 2777 402 2777 647. भव्य कुस्तींची स्पर्धा, लाखोंची बक्षिसं, प्रतीक्षा मल्ल योद्ध्यांची होय. धुळ्यात भारतीय जनता पार्टी धुळे शहर यांच्या वतीनं भव्य उत्तर महाराष्ट्र आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष श्री अनुप शेठ अग्रवाल यांच्या संकल्पनेतून नमो नमो वीर कुस्ती चषक स्पर्धा, उत्तर महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा विजेत्यांना नमो नमो वीर कुस्ती चषक आणि हजारोंची रोख बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. तर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेत्याला तब्बल 1,01,111 रुपयांची रोख बक्षीस आणि चांदीची गदा, तर द्वितीय विजेत्याला 51,000चे रोख बक्षीस पटकावता येणार आहे. स्पर्धा धुळे शहरात दिनांक 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च दरम्यान संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुनील चौधरी, मोबाईल नंबर 94 227 86 244, गजेंद्र अंपळकर 98 500 012 27. या कुस्ती स्पर्धेत आपण अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन भाजप धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री अनुप शेठ अग्रवाल यांनी केले आहे. विश्रांतीनंतर जीवन न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. नगर शहरातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. सध्या मनपानं GPO तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाद्वारे सर्वेक्षण पूर्ण केलंय. आता पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असला तरी महापालिकेकडे केवळ 98,000 इमारतींचीच नोंद आहे. ही नोंदही अनेक वर्षांपूर्वींची आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुली आणि शहर विकासात अनेक अडचणी निर्माण झाल्यात. GIS प्रणालीच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील सर्व इमारती, रस्ते, ओढे नाले, ड्रेनेज, विजेचे खांब, पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या अशी सर्व भौगोलिक माहिती जमा करण्याचं काम महापालिकेनं सुरू केलंय. महापालिका हद्दीतील प्रत्येक इमारतीची माहिती जमा करून तिचं स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन करण्याचं काम सध्या सुरू आहे. GIS प्रणालीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. आतापर्यंत 35,000 इमारतींचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून उरलेल्या इमारतींचा सर्वे येत्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. शहर विकास आराखडा आणि मालमत्ता कर वसुलीसाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. पुढच्या महिन्यात ही निवडणूक होती आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. सुमित वर्मा यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. त्यामध्ये 3 गटांमध्ये ही निबंध स्पर्धा होत आहे. त्यामध्ये पहिला गट 1ली ते 7वी, या 1ली ते 7वी या गटासाठी 2 निबंध आहेत, 2 विषय आहेत. पहिला म्हणजे मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे आणि दुसरा विषय छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा गट 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामध्ये निबंधाचे विषय आहेत मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे, मी आणि मराठी, आणि तिसरा विषय आहे माय मराठी. त्याचप्रकारे तिसरा गट 12वी ते 12वीपासून खुला गट. या खुल्या गटालाही 3 विषय आहेत. त्याला पहिला विषय राजसाहेब मराठी सम्राट राजसाहेब ठाकरे, दुसरा विषय मराठी भाषेचे संवर्धन आणि तिसरा विषय कुसुमाग्रजांचे विचार आणि आजची परिस्थिती. अशा प्रकारे 3 गटांमध्ये ही निबंध स्पर्धा होत आहे. मराठी भाषेच्या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणि
स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये भाग घ्यावा असं मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो. मनसे विद्यार्थी आघाडीच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा सेवेचा उपक्रम राबवण्यात येतोय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज या ठिकाणी मोफत रिक्षा विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जर विचार केला तर हा महत्त्वाचा विषय आहे की आपण मोफत रिक्षा ह्यासाठी देतो आहे की बस वेळेवर येत नाही, त्या मुलांना त्रास होतो, वेळेवर ते पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी विद्यार्थी सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज या ठिकाणी विद्यार्थी सेनेच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. तरी या उपक्रमाला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज अहमदनगरमध्ये 12वीच्या जे विद्यार्थ्यांचे परीक्षा चालू आहे, त्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळी अडचण होते. ट्रॅफिकच्या माध्यमातून असो किंवा बसच्या माध्यमातून असो, बऱ्याच गोष्टीमुळं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्याला उशीर होतो. तर अशा वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा सेवेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचता यावं आणि मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र रिक्षांचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. विस्तबक चौक, एफजी नाका आणि इम्पिरियल चौक या तिन्ही चौकामध्ये प्रत्येकी दोन अशा रिक्षा या ठिकाणी उभ्या राहतील. विद्यार्थ्यांनी या संधीचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा अशी मी आवाहन विद्यार्थ्यांना करतो. कोटला इथल्या 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ब्लड कॅन्सर झालाय. त्याच्या उपचारासाठी मदतीचं आवाहन करण्यात येतं. अहमदनगर इथल्या कोठला परिसरात राहणारं 5 जणांचं एक कुटुंब. घरची परिस्थिती हालाकीची. त्यातील 4 वर्षांचा मुलगा अचानक रक्तक्षय म्हणजेच ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं पीडित असल्याचं कळलं आणि कुटुंबावर अक्षरशः आकाश कोसळलं. या कुटुंबाजवळ त्या चिमुकल्याच्या इलाजासाठी पैसे नाहीत. आईवडिलांना आपल्या जीवाचा तुकडा तिळतिळ तुटताना पाहण्याची नामुष्की आली आहे. वडील विविध सामाजिक संघटनांना मदतीचं आवाहन करतात. त्या चिमुकल्याला गरज आहे दानशूर नगरकरांची. शहरातील कोठला परिसरातील समीर शेख या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच्या 4 वर्षाच्या मुलाला रक्तक्षयानं म्हणजेच ब्लड कॅन्सरनं ग्रासलाय. त्याला औषधोपचारांची नितांत आवश्यकता आहे. या औषधोपचारांसाठी त्यांना 3.5 लाख रुपयांची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी समीर शेख विविध सामाजिक संघटनांना मदत मागतात. तर एका बाजूला समीर यांचा मुलगा मुजाहिदींचं आयुष्य तिळातिळानं कमी होत चाललंय. जिल्ह्यातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन या लहान मुलाचा जीव वाचवावा असं आवाहन समीर शेख यांनी केलंय. या चिमुकल्याला गरज आहे खऱ्या दानशूर नगरकरांच्या मदतीची. या चिमुकल्याला मदत करण्यासाठी समीर शेख यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. 98 81 43 19 32. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारित रजाकार हा चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय. या चित्रपटातील प्रमुख अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची विशेष मुलाखत घेतली आमचे प्रतिनिधी तुषार देशमुख यांनी. पाहुयात अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची ही विशेष मुलाखत. रजाकार येतील का इकडं? वो पानसरे साहब को रजाकार ने मार डाला. रजाकार माणसायला भी खातात. मग कोण वाचवा आपल्या आईला? भारत माता की हैदराबाद हिंदुस्तान में शामिल नहीं होगा, हिंदुस्तान हैदराबाद में शामिल होगा. नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, ज्याला आम्ही हक्कानं सिद्धू दादा म्हणतो. दादा नमस्कार. आपलं या कार्यक्रमात स्वागत. थँक्यू सर. थँक्यू. पहिला प्रश्न असा, मुलाखतीची सुरुवात
करताना विचारतो की या क्षेत्राशी कनेक्ट कसे जाणार? मुळात कनेक्ट कशी झाल्यापेक्षा म्हणजे बाबा BMCच्या नाटकात कामं वगैरे करायचे, त्यामुळे तसा एक काय म्हणतात तो एक पार्श्वभूमी अशी नाही, एवढी नाही. म्हणजे हिरो म्हणजे कोणतरी मोठे होते असं काही नाही, ते कामं करायचे. पण लहानपणापासूनच ती एक अभिनयाची अशी एक वेगळी आवड होती. ॲक्टर बनण्याची नाही, पण प्रत्येकात असते. लहान मुलात खोडकरपणा असतो. पण शाळेत गेल्यानंतर किंवा त्या पद्धतीने गॅदरिंग आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती एक वेगळी आवड निर्माण झाली. अरे मस्त छान असते. मग इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन आणि मग त्या काही गोष्टी मिळत गेल्या आणि त्या गोष्टी होत गेल्या. त्यामुळे आवड म्हणण्यापेक्षा ते आवडत गेलं आणि होत गेलं. दादा, एक तुमच्याकडे पाहिल्यावर वाटतं की सर्वसामान्यांमधला अभिनेता आहे, की आम्हाला वाटतं की सिद्धार्थ दादा म्हणजे आम्ही असं समजतो की आमच्या जवळचा अगदी कोणीतरी अभिनेता आहे. तुमचा जो लुक आहे सर्वसामान्य प्रेक्षकांना भावतो तो लुक. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कसं याच्याकडे पाहता तुम्ही? नाही, उलट तोच तर एक खूप खूप मोठा प्लस पॉईंट आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने त्याच एका जोरावर मला खूप प्रेम दिलं की त्यांनी, म्हणजे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला वाटतं की हा माझ्या घरात हा आपला पोरगा आहे, हा आपला पोरगा आहे, काम करतो. आणि तो विश्वास कुठेतरी सार्थकी लावण्याचा किंवा सार्थ करण्याचा मी नेहमीच माझ्या कामातून प्रयत्न करत असतो. पण ते पॉझिटिव्हली वर्कआउट होतं कारण त्या लोकांचा जो विश्वास माझ्यावर आहे, बरोबर, की हा पोरगा चांगलं काम करू शकतो, की हा पोरगा आला की मला बरं वाटतं, त्यांनी काही करू, हा विनोदी काम करू, सिरियस करू, पण ह्या मुलाचं काहीतरी छान झालं पाहिजे, असं एक काय बोलतो इनव्हिजिबल आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळत जातो. आणि त्याच्यामुळे ते कदाचित काम सर्वांना आवडत चाललंय. दादा, सुरुवातीला कॉमेडी थ्रू तुमचा प्रवास चालू झाला आणि आता पुढे असं पाहतोय आम्ही की सिद्धार्थ दादा म्हणजे पूर्ण स्क्रीन व्यापलेला एक बघा मोठा अभिनेता, ज्याला आम्हाला एक मराठी माणसाला गर्व वाटतो तुमच्यावर. तर ते कॉमेडीमधनं ट्रॅक ऑन कसं झालं तुमचा, तो थोडासा प्रवास आम्हाला? नाही, कॉमेडीमधून ट्रॅक ऑन असं झालेलं नाही आहे. ॲक्टर असल्यामुळे ना सर्व अंगाने प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी आपण अभिनयात करता याव्यात किंवा सर्व गोष्टी जरा एक ॲक्टर म्हणून कधी कधी असं असतं ना की फक्त बॅटिंग करतो, फक्त बॉलिंग करतो, फक्त फिल्डिंग करतो, पण ऑलराऊंडर होतो ना तो वेगळा असतो. पण तो त्या पद्धतीने तयार करत असतो. अभिनयात खूप वेगवेगळे रस आहेत, 9 रस आहेत म्हणूया आपण. तर विनोदी काम हे आयुष्यभर करणार, कारण त्याच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मला मिळालं. पण ना महेश मांजरेकर सरांनी एक तो एक गुण पाहिला आहे सरांनी, तो आखणला आहे आणि त्यांनी ती संधी दिली मला की विनोदा व्यतिरिक्त तू काहीतरी काम करू शकतोस. म्हणजे फक्त विनोदी काम नाही तर तू सिरियसली छान करू शकतोस आणि तू करू शकतोस. म्हणजे नुसतं करू शकतो नाही, तू करू शकतोस असं जे एक त्यांचा एक डिरेक्टर म्हणून वेगळा विश्वास आहे ना. बरोबर. तर त्यांनी मला ती संधी दिली. शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. आणि मग त्या सिनेमानंतर मी थोड्या आणखीन वेगवेगळ्या भूमिका करायला लागलो विनोदा व्यतिरिक्त. मग त्यांच्या सिनेमात मी शिक्षणाच्या आईचा घोमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मी लालबाग परळ सारख्या सिनेमात. खूप सुंदर सिनेमा. त्याचा अनुभव काय होता सर? खूप खूप मस्त. लालबाग पाहिलं की मराठी माणूस किंवा मुंबईत राहिलेल्या माणसाला अंगावर काटा आल्याशिवाय राहतच नाही. तर त्या सिनेमाविषयी थोडंसं तो मिल वर्करांचा संप आणि सगळ्या गोष्टी. माझा जन्म 81चा आहे आणि तो 83ला तो संप मोठा झाला होता. त्यात बऱ्याचशा गोष्टी आणि खूप वाताहत झाली होती लोकांची. आणि त्याची गंमत आहे. म्हणजे मुळात मी सगळ्यांना सांगतो की ना त्या सिनेमात मी नव्हतो. मुळात महेश सरांचं माझ्यावर प्रेम आहे. ते प्रत्येक सिनेमात मला असण्यासाठी खूप ते जर त्या लेवलचं कॅरेक्टर सिद्धूसाठी असेल तर ते नक्कीच करतात माझ्यासाठी. पण त्या सिनेमात खरंच मला रोल नव्हता आणि त्यांनी मला अगोदर सांगितलेलं की तू या सिनेमात नाही आहेस. तर मी थोडा नाराज झालेलो. पण त्यांनी मी जे कॅरेक्टर केलं त्या रोलसाठी एका दुसऱ्या ॲक्टरला त्यांनी अपॉइंट केलं होतं. ओके. आणि मग त्याच्या डेटचा काहीतरी लोचा झाला आणि मग एके दिवशी सर मला म्हणाले की तू करणार? बोलो हा सर मी करणार. मग तुला केस कापावे लागतील. बोला हो करणार. मग तू असं अडकडत बोलावं लागेल. मी त्यांना अजून तिथेच लगेच बोलेन. तर त्यांना ते आवडलं आणि मग त्यांनी पण जो आहे ना त्या लालबाग परळमधलं जे काही काम मी चांगलं केलं असेल त्याचं श्रेय फक्त आणि फक्त महेश सरांना जातं. कारण तुमच्याकडनं ती परिस्थिती आम्ही अनुभवलेली. तो स्लम एरियातला भाग किंवा ती बॉडी लँग्वेज सगळं अनुभवलं. पण त्याची जाण ठेवून त्या नटामधून ते काढणं हे जे सरांकडे आहे. आणि त्यांनीच मला, मी नेहमीच म्हणतो मी दिग्दर्शकाचा ॲक्टर आहे. डिरेक्टरचं जे सांगेल ते मी करण्याचा प्रयत्न करेन.
आणि निश्चितच सरांनी म्हणजे त्या सिनेमाने मला खूप अवॉर्ड दिले, खूप नाव दिलं. एक साऊथचा सिनेमा केला त्याच्याबरोबर मी, त्या लोकांनी फक्त तो सिनेमा पाहिला होता आणि वी वॉन्ट ओनली लालबाग परत का कॅरेक्टर वगैरे करून त्यांनी मला ते जाऊन आलो तिकडे चेन्नईला शूट बीट करून आलो. तर त्या सिनेमाने अख्खं एक ॲक्टर म्हणून तुम्ही म्हणता ना की एक शिक्का त्याने दिला की शिक्कामोर्तब केलंय. नाही असं नाही, पण हा मुलगा वेगवेगळ्या पद्धतीची कामं करू शकतो असा एक विश्वास होता. तो आणखीन वाढत गेला आणि त्याचंच परिवारजन मग मी इरादा पक्कामध्ये एक रोमॅन्टिक रोल केला आहे किंवा हिम्मतराव केला आहे किंवा आता मी मध्यम वर्गासाठी ॲक्शन हिरो म्हणून आलो होतो किंवा हुप्पा हुया एक इनोसंट कॅरेक्टर. खूप सुंदर कॅरेक्टर होतं सर ते हुप्पा हुयामधलं जे कॅरेक्टर होतं, तर ते कसं तुम्हाला म्हणजे त्याला फुलवलं कसं तुम्ही? ते फुलवण्याचं नव्हतं, मुळात आयुष्यात पहिल्यांदा हिरो ही संकल्पना माझ्या आयुष्यात आली होती. त्याच्याबद्दल मी एक सिनेमा केला होता बकुळा नामदेव घोटाळे केदार सरांचा, त्यात मी हिरो होतो आणि सोनाली कुलकर्णी हिरोईन होती आणि भरत सर व्हिलन होते. तर त्यात एक वेगळा प्रयोग होता की सिद्धार्थ जाधव हिरो आहे आणि भरत जाधव व्हिलन आहे. एक असा वेगळा एक तो प्रयोग होता बकुळा नामदेव घोटाळे. पण म्हणजे अशा सिनेमात ॲक्शन करायला मिळणार आहे किंवा सुपर पॉवरवाला असं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आपण हिरो होऊ शकतो का? आणि त्या हुप्पा हुया या सिनेमाने मला तो एक आनंद मिळवून दिला की यार हुप्पा हुयामध्ये आपण हिरो. किंवा तसं पाहायला गेलं तर सोलो हिरो ही खूप एक वेगळीच संकल्पना असते. हां, आणि मराठीत अजून ती त्याच्यानंतर जास्त वाढीच लागते. हा, म्हणजे आपल्याकडे हिरो आहेत खूप छान छान मान्यवर सगळे ॲक्टर्स आहेत, पण तरी ना आपला एक सिनेमा येतो जिथे आपण हिरो पूर्ण स्क्रीन हिरो ते आनंद चांगला होता. आणि त्याची इनोसंट ती बेसिकली तो इनोसंट कॅरेक्टर होता, त्याला ते पॉवर मिळणं आणि मग तो लोकांचं भलं करणं आणि साधा मुलगा. तर जसं पहिलं एका मगाशी प्रश्नाचं उत्तर दिलं की प्रत्येकाच्या घरातला वाटणारा तो मुलगा आणि त्याला मिळालेलं ती पॉवर, तर तो काय करेल. आणि मला कारण ती मजा आली, तो सिनेमाही खूप चालला छान झाला. त्या सिनेमाने एक वेगळं गुडविल तयार करून दिलं की सिद्धार्थ जाधव छान. किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून एसटी बस चालकाला एका तरुणानं मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं वाहन चालक संघटनेनं अचानक चक्काजाम आंदोलन केलं. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदल्यांचा विषय तात्काळ मार्गी लागावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर त्यांनी आज उपोषण सुरू केलं आहे. दरवर्षी निवृत्ती, पदोन्नतीसह इतर कारणांनी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदांतर्गत शाळांमधील जागा रिक्त होत असतात. रिक्त जागांवर संच निश्चितीनंतर जे शिक्षक अतिरिक्त होतात त्यांचं प्राधान्यानं समायोजन केलं जातं. सध्या जिल्हा परिषदेकडे सुमारे 350 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागांवर नव्यानं 2010 मधील सीईटी डीएड-धारक पात्र पण प्रतीक्षेत असलेल्या नवीन 316 शिक्षकांना छाननीनंतर नियुक्त्या देण्यात येणार आहेत. त्यात बहुतेक शिक्षक इतर जिल्ह्यातील आहेत. जे शिक्षक मूळचे नगर जिल्ह्यातले आहेत पण नोकरीनिमित्त राज्यातील इतर जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत आहेत, अशा सुमारे 1,500 शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी पाठवलेले प्रस्ताव गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. रिक्त जागांवर या शिक्षकांना समायोजित करावं या मागणीसाठी शिक्षक आता आक्रमक झालेत आणि त्यामुळेच आजपासून त्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. कालच्या शिक्षण समितीच्या सभेमध्ये असं ठराव घेण्यात आला सन्माननीय सभापती साहेबांच्या सूचनेनुसार की जे काही खाजगी क्लासेस चालतात त्याच्यामध्ये समजा सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खाजगी क्लास घेतात असे काही तक्रारी असतील तर या सगळ्या तक्रारींची चौकशी गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल. जो काही चौकशी अहवाल येईल आणि त्यामध्ये जर असे कोणी कर्मचारी जर आढळून आले तर त्याच्यानुसार पुढे नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत आदेश कालच्या शिक्षण समितीच्या सभेमध्ये घेण्यात आलेले आहेत. आणि त्यानुसार आम्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे की चौकशी आहे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कर्मचारी सेवेत आहेत आणि क्लास घेत आहेत असे जर काही आढळून आले तर त्याची चौकशी करून तसा अहवाल आम्हाला सादर करावा. आणि तो अहवाल मिळाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती 1981च्या नियमावलीनुसार जे सुरू केले त्यानिमित्त आधी सहकारी मित्र बाळासाहेबजी तसेच त्यांचे या ठिकाणी रोखले सर आणि शेळके सर यांच्या काही संघटनेचे शिक्षक मंडळी यांनी सर्वांनी खरं तर हे उपोषण करण्याची पाळी तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करतो आहे की आपल्या जिल्ह्यातल्याच लोकांना जिल्हा परिषदेमध्ये ज्या जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी यावा अशी आमची मानसिकता पहिल्यापासून आहे. या संदर्भात आम्ही तुमच्या सर्वांसाठी जिल्हा परिषदेच्या जीबीमध्ये सुद्धा आपण जिल्ह्यातील लोक यावा असा ठरावसुद्धा
जिल्हा परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे. याचा पाठपुरावा सगळे पदाधिकारी शासनापर्यंत आम्ही कायमस्वरूपी करतोय. परंतु मधल्या 316 लोकांचे जे कोर्ट मॅटर झालं, हा 316 लोक घ्या अशा पद्धतीचा आदेश जिल्हा परिषदेला आलेला आहे. तरी त्यांची आज आपण कागदपत्र तपासणी पडताळणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. परंतु कागदपत्र पडताळणी म्हणजे लगेच त्यांना आपण या जिल्ह्यामध्ये घेतोय अशी परिस्थिती नाही. तर या सर्व गोष्टी तपासून पाहाव्या लागतात. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतर नजर टाकूयात जीवन न्यूजचं खास सदर जीवन फोटोवर. आपणही आपल्या कार्यक्रमांचे फोटो जीवन न्यूजच्या कार्यालयात आणून देऊ शकता अथवा मकरंदघोडके@gmail.com वर मेल करू शकता. निवडक फोटोंना जीवन न्यूज प्रसिद्धी देईल. अहमदनगर महाविद्यालय संगणक विभाग आयोजित सलाम तुला नगर हिरोज कार्यक्रमात यतीमखान्यातील अनाथ मुलामुलींची निस्वार्थपणे सेवा करणारे सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्सी यांचा सन्मान चिन्ह देऊन प्राचार्य डॉक्टर R.J. बॉर्नबस यांनी सत्कार केला. या कार्यक्रमात यतीमखान्यातील मुलामुलींनी सुंदर नृत्य सादर केले. छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती कार्यशाळेप्रसंगी बोलताना जनवाणी पुण्याचे संचालक डॉक्टर किरण कुलकर्णी, समवेत जिल्हाधिकारी अनिल कवडे, महापौर तथा आमदार संग्राम जगताप, उपमहापौर सुवर्णा कोतकर, आयुक्त विजय कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, अजय चारठाणकर, नगरसेविका सविता कराळे इत्यादी. छायाचित्रकार समीर मन्यार. नेप्थे येथील श्री छत्रपती महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात दीपप्रज्वलन आणि उद्घाटन करताना शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक दादासाहेब करंजुले, समत प्राचार्य R.S. देशपांडे इत्यादी. छायाचित्रकार समीर मन्यार. श्री संत रविदास महाराज ग्रामविकास प्रतिष्ठान देडगाव तालुका नेवासा यांच्या वतीने शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते स्वीकारताना केडगावचे अर्जुन भांगे, समय साहित्यिक लहू कानाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंसीभाऊ एडके, उबाळे गुरुजी, सचिव प्रल्हाद एडके, सदाशिव महाराज पुंड, राज्य पत्रकार संघ फेडरेशनचे अध्यक्ष सुखदेव फुलारी इत्यादी उपस्थित होते. अहमदनगर महाविद्यालयात राज्यस्तरीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चर्चासत्र आणि संघटनेच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने यांच्या हस्ते डॉक्टर भापा हिवाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झालं. या प्रसंगी पुणे विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉक्टर सुनील शेटे, प्राचार्य डॉक्टर R.G. बॉर्नबस, महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे महासचिव रावसाहेब त्रिभुवन, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, अहमदनगर कॉलेजचे रजिस्ट्रार A.Y. बळीद इत्यादी. छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल. श्री संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करंजगाव येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सचिन गुलदगड, सचिव सुनील गुलदगड, सूर्यभान फुलसौंदर, कैलास शिंदे, गोकुळदास जगताप, प्रवीण पुंड, डॉक्टर सचिन साळवे इत्यादी. श्री कालिका युवक मंडळ आणि डॉक्टर अंदुरे स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने आयोजित मोफत मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर सचिन अंदुरे, समेत वैभव जोटिंग, सौ अमृता अंदुरे, शशांक रासने, मंदार डांगरे, अमरनाथ रासने, विशाल कुडुसकर, विशाल शेंडे, पवन रासने, प्रतीक्षा धेरेकर, वैष्णवी मोहिरे इत्यादी. छायाचित्रकार बबलू शेख. जनसेवा एज्युकेशन आणि मेडिकल फाउंडेशनच्या शिक्षक भरती पुरस्कार पुणे विद्यापीठाचे शिवाजी साबळे यांच्या हस्ते स्वीकारताना मोहम्मदीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि प्रमुख कार्यवाह प्राध्यापक अब्दुल सलाम सर, समेत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मोहम्मदबाई अख्तर, फरीदा भाभी इत्यादी. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. शिक्षक सोसायटी निवडणुकीत सत्ताधारीच बनले पुन्हा सत्ताधारी, कचऱ्यांच्या पॅनलला घवघवीत यश. राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचा उत्साहात समारोप, राज्यातील शाहिरांचा पहाडी बाणा नगरकरांना भावला, दर्जेदार शाहिरांच्या समावेशानं स्पर्धेची रंगत शिगेला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निबंध स्पर्धांचं आयोजन, मराठी राजभाषा दिन करणार उत्साहात साजरा. अहमदनगर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 3 बळी, जिल्हाधिकारी अनिल कवडेंचं दक्षता घेण्याचं नागरिकांना आवाहन. जिल्हा परिषद सोसायटी निवडणुकीचे पडघम वाजले, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना विरोधात जाण्याची शक्यता, अध्यक्ष अशोक काळापाल यांची जीवन न्यूजला माहिती. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. शहर आणि जिल्ह्यातल्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आपली वृत्तवाहिनी जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. नमस्कार.